तबलावादक म्हणून ख्याती असलेले झाकीर हुसेन यांनी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को इथल्या रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतलेला आहे। त्यांना हृदयविकाराचा त्रास होत असून अमेरिकेमध्ये सध्या त्यांच्यावरती उपचार सुरू होते। दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे। झाकीर हुसेन हे हृदयविकाराच्या आजाराने त्रस्त होते। झाकीर हुसेन हे संगीत जगतातलं एक मोठं नाव। उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म हा 1951 मध्ये मुंबईमध्ये झालेला होता। झाकीर हुसेन हे जगातील महान तबलावादकांपैकी एक मानले जातात। झाकीर हुसेन हे पहिले भारतीय आहेत ज्यांना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊसमध्ये ऑल स्टार ग्लोबल कॉन्सर्टसाठी आमंत्रित केलेलं होतं। तबल्याचा उस्ताद हरपलेला आहे। झाकीर हुसेन यांचा जन्म 9 मार्च 1951 मध्ये झालेला आहे। दिवंगत संगीतकार अल्लाह राखा खान यांचे चिरंजीव वयाच्या 7व्या वर्षी तबला शिकण्यास त्यांनी सुरुवात केलेली होती। वयाच्या 12व्या वर्षी देशभरामध्ये परफॉर्मन्स त्यांनी केलेले आहेत। उस्ताद झाकीर हुसेन अमेरिकेत स्थायिक झाले होते। 1988 मध्ये भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित त्यांना करण्यात आलेला आहे। तर 1990 मध्ये संगीत नाटक अकादमीचा सर्वोच्च संगीत पुरस्कार त्यांना जाहीर झालेला होता। तर 2002 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले। तर आता 2023 मध्ये पद्मविभूषण सर्वोच्च पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेला आहे। 4 वेळा ग्रामी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे। दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी ट्विट करत झाकीर हुसेन यांना आदरांजली वाहिलेली आहे। प्रसिद्ध तबलावादक पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेनजी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे। झाकीर हुसेनजी त्यांच्या निधनाने देशातील कला संगीत क्षेत्राची कधीही भरून न येणारी हानी झालेली आहे। कला क्षेत्रात त्यांचं अभूतपूर्व योगदान आहे। त्यांचं कलेसाठी केलेलं समर्पण आणि योगदान सदैव स्मरणात राहील। तर विशाल परदेशी सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। विशाल, अत्यंत दुःखद अशी बातमी म्हणावी लागेल। संपूर्ण संगीत क्षेत्रावर, कला क्षेत्रावर खरं तरी दुःखद बातमी म्हणावी लागेल। अमित, संपूर्ण संगीत क्षेत्रावरची अत्यंत दुःखद बातमी अशी आहे की तबला नवाज ज्यांना म्हटलं गेलं ते झाकीर हुसेन आज आपल्यामध्ये नाही आहेत। म्हणजे आता या क्षणाला खरं तर अनेक आठवणी झाकीर हुसेन यांच्याबद्दलच्या माझ्या समोर आहेत की म्हणजे या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवू शकत नाही। म्हणजे अनेक जुगलबंदी असतील, त्या जुगलबंदीमध्ये त्यांनी पहिल्या तालापासून त्रितालपर्यंत आणि त्रितालपासून अनेक ताल ज्यांनी वाजवले असे हे झाकीर हुसेन आज आपल्यामध्ये नसल्याच्या अनेक आठवणी आपण बघतोय। मिले सूरत मेरा तुम्हारा, म्हणजे आपण जर झाकीर हुसेन यांना आठवायचं झालं तर त्यांच्या वडिलांबरोबर त्यांची असणारी जुगलबंदी आजही आपल्याला आठवते अमित। आणि असं हे मोठं व्यक्तिमत्व जेव्हा कधीही षण्मुखानंद हॉलमध्ये त्यांचा शो असेल तर तेव्हा लोक मोठ्या गर्दीने त्यांची जुगलबंदी बघण्याकरता म्हणून गर्दी करायचे। पण आज हे व्यक्तिमत्व आपल्यामध्ये नसणं म्हणजे आपल्यातलं एक फार मोठं रत्न, तालबद्ध असणारं रत्न हरपल्याची एक भावना सगळ्यांमध्ये व्यक्त होते अमित। विशाल, खरं तर अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत। खरं तर पुरस्काराच्या पण पुढचं हे खरं तर व्यक्तिमत्व आहे, त्याबद्दल काय सांगाल? अमित, मी एक सांगेन की रियाज हा अनेक लोकांनी जपला आणि रियाज जपण्याची एक पिढी जी आहे ती आजच्या संगीत क्षेत्रामध्ये दिसत नाही अशी कायम तक्रार होते। पण रियाज काय असतो म्हणजे तासन तास एका तालावरती काम करणं आणि तो ताल वाजवत राहणं किंवा त्या तालाच्या अनुषंगाने सतत काम करत राहणं, यातल्या पिढीतले म्हणजे झाकीर हुसेन होते। आणि झाकीर हुसेन यांच्याबद्दलच्या अनेक आठवणी या निमित्ताने खरं तर सांगता येतील। मी जसं म्हणालो की पहिल्या तालापासून म्हणजे मला त्यातलं फार ज्ञान नाही, पण त्रितालपर्यंत मी स्वतः तबला शिकलोय। तबला शिकणं आणि त्या पद्धतीने तबला वाजवत असताना त्याचा आनंद घेऊन तो स्वतःमध्ये प्रतिबिंबित करून घेणं आणि तो लोकांसमोर व्यक्त करणं, त्याच्या पलीकडे जाऊन जर कुठल्या पद्धतीच्या स्टेज असतील तर त्यावरती झाकीर हुसेन पोहोचलेले होते। आणि ते सगळं करत असताना आज म्हणजे यामध्ये सगळ्यात मोठी खंत अशी होती की झाकीर हुसेननी परदेशामध्ये स्थायिक होणं या विषयाला घेऊन त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांच्याबद्दल तक्रारी देखील म्हणजे त्यांच्याबद्दल
त्यांच्यापर्यंत त्यांचं म्हणणं देखील पोहोचवलेलं होतं चाहत्याने की तुम्ही जाऊ नका, भारत सोडून जाऊ नका. अनेक कारणं त्या पाठीमागे असू शकतात. पण आज तिथे जाऊन त्यांनी आपल्यामध्ये नसणं आणि मधल्या कालावधीमध्ये अनेक मैफिलींच्या माध्यमातून त्यांनी त्यांचे कार्यक्रम आपल्या भारतामध्ये केले, तेव्हा केव्हा कधी झाकीर हुसेन पुन्हा एकदा भारतात येतील ही एक चाहत्यांमध्ये असायची. आणि जेव्हा कधी ते यायचे तेव्हा त्यांची जुगलबंदी ऐकण्याकरता नीलाद्री असेल, नीलाद्री आणि त्यांची जुगलबंदी अत्यंत काय म्हणूयात की कायम लोकांमध्ये चर्चेचा विषय राहिलेली आहे. सतारवरती नीलाद्रीने असणं आणि झाकीर हुसेन यांनी तबलावरती असणं, तबला नवाज आणि नीलाद्री बंदी असायची वेगवेगळ्या गाण्यांना घेऊन, ती अनेक पद्धतीने सुरेख पद्धतीने रंगायची. बरं, झाकीर हुसेन यांचं एक नवल असं होतं अमित की पूर्वीच्या पिढीपासून तर आतापर्यंतच्या पिढीपर्यंत सगळ्या कलावंतांबरोबर त्यांनी स्वतःला जेल करून घेतलं. म्हणजे जैसा पाणी वैसा रंग अशा पद्धतीने कलावंतांबरोबर ते कायम असायचे आणि त्या पद्धतीने त्यांच्याबरोबर वागणं असायचं, त्यांना मार्गदर्शन करणं असायचं. म्हणून आज एवढा मोठा तबला नवाज आपल्या बरोबर जाणं म्हणजे त्यांचे वडील जाणं हा एक सगळ्यात मोठा तबला वादकांसाठी मोठा धक्का होताच. म्हणजे तालवाद्य वाजवणाऱ्यांकरता फार मोठा धक्का होताच. पण आज झाकीर हुसेन आपल्यामध्ये नसणं, अनेक आठवणी आहेत, अनेक तास अनेक पद्धतीने एकच ताल रिजवत 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 वाजवणं, म्हणजे चावत चावत ज्याला आपण म्हणतो ना की एखादा सूर लोकांसमोर प्रकट करणं, तसंच एका तालमधले अनेक प्रकार वाजवण्याचा एक प्रकार वाजवण्याची जी की हुकूमत होती. विशाल, काही काळ मी तुम्हाला थांबवतोय. आपल्यासोबत वीरेंद्र चित्राव, ग्लोबल पुलोत्सवचे संयोजक सध्या आपल्यासोबत आहेत. वीरेंद्रजी, झाकीर हुसेन यांचं निधन झालेलं आहे. ही जगाच्या दृष्टीने अत्यंत दुःखद घटना आहे आणि आज कितीतरी आठवणी या निमित्ताने माझ्या मनात आहेत आणि त्या आठवून मला खूप दुःख होतं. परंतु ज्यावेळेला पु ल देशपांडेंचं जन्मशताब्दी साजरी करायचं ठरलं त्यावेळेला एकमताने असं ठरलं की पुलंच्या नावाचा जो सन्मान आहे तो आपण झाकीरबाईंना द्यावा. कारण याच्या आधी लता दीदी असतील किंवा गिरीश कर्नाड असतील अशा अनेक मान्यवरांना हा सन्मान दिला होता आणि पु ल फॅमिलीतले पुलंचे मानसपुत्र दिनेश ठाकूर असतील, ज्योती ठाकूर असतील यांचे ते अमेरिकेतले शेजारी होते झाकीरबाई. त्यावेळेला त्यांनी शब्द टाकला, झाकीरबाई पुलंना खूप चांगल्या प्रकारे ओळखत होते आणि त्यांनी ते मान्य केलं. आणि मला झाकीरबाई तबला नवाज म्हणून जगाच्या दृष्टीने अत्यंत मोठे होते, पण या निमित्ताने मला माणूस म्हणून झाकीरबाई किती मोठे आहेत याची प्रचिती मला आली. त्याचं कारण असं आहे की परदेशामधला कार्यक्रम उरकून ते पुण्यामध्ये येणार होते आणि संयोजक म्हणून मला 2 प्रकारची धाकधूक होती. त्यांनी मेरियट हॉटेल सिलेक्ट केलं होतं आणि ते कसे पोचतील, नाही आले तर लोक आपल्याला काय म्हणतील, कारण आम्ही त्यांचं तबला वादनापेक्षा देखील मुलाखत प्रदीर्घ अशी ठेवली होती. डॉक्टर जब्बार पटेल ती मुलाखत घेणार होते आणि त्यांच्या येण्याच्या तारखेच्या दिवशी मी जेव्हा मेरियटला गेलो तेव्हा मला धक्का बसला की आदल्या दिवशी रात्रीच ते पोचले होते. भेट झाली, ते म्हटले कार्यक्रम माझा लवकर संपला पण मी तिथे डायरेक्ट येऊन थांबलो, सॉरी म्हटले मला की तुमच्या प्लॅनिंग पेक्षा मी आधी आलो. पण त्यानंतर मुलाखत म्हणजे आश्चर्याचं मला धक्का बसला की डॉक्टर जब्बार पटेल त्यांना प्रश्न विचारत होते आणि अप्रतिम म्हणजे माझ्या मते लाईफ टाईम एक एक्सपिरियन्स होता की जवळपास 2 तास ते बोलत होते अनेक विषयांवर. आणि त्यानंतर नेक्स्ट डे जेव्हा मी हॉटेलमध्ये गेलो ऑर्गनायझरच्या भूमिकेतनं आणि पुन्हा एक दागदूक होती की हॉटेलचं किती बिल झालं असेल वगैरे वगैरे, कारण ऑर्गनायझर म्हणून आम्हाला कायमच हा विषय असतो. आणि तिथे गेल्यावर मला धक्का बसला की हॉटेल व्यवस्थापनाने मला सांगितलं की ऑलरेडी बिल पे झालंय आणि त्यांना अर्जंट जायचं होतं मुंबईला म्हणून ते पहाटे गेलेले आहेत. मग त्यानंतर मी झाकीरबाईंना फोन केला, त्यांना विचारलं की असं आहे तर काय करू, मी कशी अमाऊंट पाठवू. ते म्हटले नाही, पु ल हे माझ्याकरता
एक मोठं दैवत होते आणि त्यांच्या प्रेमाखातर आणि पु ल परिवाराच्या प्रेमाखातर मी हा सन्मान स्वीकारलाय आणि त्याकरता मी पुण्यात आलोय. मला असं वाटतं की मोठा कलाकार हा किती डाऊन टू अर्थ असू शकतो, तो किती माणूस म्हणून मोठा असू शकतो, याचं दर्शन मला त्यावेळेला झालं. निश्चित. वीरेंद्रजी, धन्यवाद, तुम्ही प्रतिक्रिया दिलीत.